ना माझी सासूबाई हॉलमध्ये बसली आहे आणि आज होळी आहे. आम्ही दिवसभर खेळलो नाही तर त्यांची अशी इच्छा आहे की कुणीच आज होळी खेळलं नाही. तर माझ्या डोक्यात एक खुराफाती आयडिया आली आहे आणि आता आम्ही त्यांच्याबरोबर होळी खेळणार आहे आणि तुम्हाला त्याची तयारी दाखवते. आम्ही अख्खा किचन खालचा क्लीन करून ठेवतो आहे म्हणजे जसं आम्ही बसून आता आईला आतमध्ये घेऊन येऊ आणि त्यांच्यावरती पाणी ओतू आणि त्यांना हॅपी होळी बोलूया. आता मला भिजवली तू अशी हॅपी होळी. हॅपी होळी. चीटिंग करताय तू, चीटिंग क्यों की तूने ऐसा केले. हॅपी होळी. हॅपी होळी दीदी. माझ्या सोबत यांनी पण स्कॅम केला. मी आता ना बाथरूमचा दरवाजा लावून घरामध्ये बसली. मी खोलणार नाहीये कारण मी जर खोललं ना ते गुलाल लावणार माझ्या तोंडाला. जो जाणार नाही हा तरी जातो. माझ्या सासूबाई खूप डेंजर आहे आणि मी जो स्कॅम केलाय ना तो खूप भयानक झालेला आहे. गुलालाचे हात धुवा, मी बाहेर नाही येणार आहे. माझी शपथ घ्या. मग बसा थंडीने काकडत बसा, मी नाही खोलणार. मग चिटिंग नाही करायची. तुम्ही गुलाल घेतलाय. गुलालनी नाही, कुंकू पण नाही. कुंकू निघत नाही आपलं. भंडारा लावलाय तुम्ही मला अगोदर. मी जातच नसते बाहेर. हे ऑलरेडी भिजलेले त्यांना गार वाजून मी मस्त इथं बसते. सासऱ्याने मला लय त्रास दिलाय. मी दारच खोलत नाही तर दारातच बसले. सासूबाई दार खोला. सासूबाई गुलाल नका. नाही गुलाल सर्व नाही गुलाल निघणार आहे. माझा कलर तसा अजून इथे बघा गेला तर नाही आहे पण मी आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आता बाहेर जाणार आहे. माझ्या हाताचा पण कलर अजून गेला नाही आणि आई हा कलर माझ्या हातांना तोंडाला लावत होते. माय गॉड. पण ठीक आहे, मी आता बाहेर जाते खूप खूप रिस्क घेऊन आणि मला असं वाटतं की माझ्या सासूबाईंचं अजून काहीच आवडलं नाही आहे. कदाचित त्या मला पुन्हा भिजवू शकतात. आम्हाला आपलं कलर लावलं आणि पडून गेली. आणि पळून गेली. मटणाचा असा झणझणीत रस्सा, भात आणि भाकरी जेवायला बसलेल्या आमच्या सासूबाई आणि ह्या आमच्या वहिनी ज्या फोनवरती गप्पा मारतायत. असा होता आमचा आज होळीचा दिवस. गाईज तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हॅपी होळी, हॅपी धन्यवंदन. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा
आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. बाय बाय.